सेंसेक्स स्टॉक एक्सचेंज स्टॉक मार्केट शेयर बाजार घोटाला जब से ये सरकार आई तब से चल रहा है, क्योंकि गुजरात के दो व्यापारी देश चला रहे हैं। गुजरातचे दोन व्यापारी देश चालवतात। व्यापारी राजा जेव्हा व्यापारी असतो तेव्हा प्रजा भिकारी असते। कालचा स्टॉक एक्झिट पोल नंतर आणि काल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कालच्या स्टॉक एक्सचेंज मधल्या घोटाळ्यासंदर्भात 30 लाख कोटी रुपयाची उलाढाल केली। काही लोकांनी 30 लाख कोटीची उलाढाल केली आणि राहुल गांधींनी मागणी केली आहे संयुक्त संसदीय समिती जेपीसी मार्फत ही चौकशी व्हावी। या कालच्या घटनेच्या शेअर बाजारामध्ये अचानक जी काय कृत्रिम चढ दाखवला त्याचे लाभार्थी कोण आहेत हे आता उघड झालं। भारतीय जनता पक्षाला मदत करणारे सगळे व्यापारी उद्योगपती राजकारण हे याच्यामध्ये शेकडो कोटीचे लाभार्थी आहेत। यासारखा घोटाळा सरकार स्थापनेपासून सुरू आहे आणि मोदी देशसेवेच्या गप्पा मारतायत। माहिती आहे तिसरी टर्म देशसेवेसाठी, तिसरी टर्म ही कॉर्पोरेट आणि व्यापाऱ्यांच्या सेवेसाठी। मोदींची तिसरी टर्म ही कॉर्पोरेट आणि व्यापाऱ्यांच्या सेवेसाठी, त्यांना सरकार बनवण्यासाठी मदत करणाऱ्यांच्या सेवेसाठी। हे आता स्पष्ट झालेलं आहे। शेअर बाजार म्हणजे जनतेचे प्रश्न सुटले असं नाही ना। अजूनही नरेंद्र मोदी बेरोजगारी, महागाई, किमती घुसखोरी असे अनेक प्रश्न या देशामध्ये आहेत, तर बोलले नाही। ते अजूनही शेअर बाजारावर बोलतायत। अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे सरकार जे येत आहे तिसऱ्यांदा हे कॉर्पोरेट उद्योगपती आणि व्यापारी यांच्यासाठी, आणि हे सगळे लाभार्थी एकत्र येऊन ते सरकार बनवण्याचा प्रयत्न करतायत आणि हे सरकार टिकणार नाही, हे परत सांगतोय।